आज हम बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 18 3 डायमेन्शनल शेप्स। आता 3 डायमेन्शनल शेप्स म्हणजे काय होते बघूया। त्याआधी आपल्याला काय तर 2 डायमेन्शनल म्हणजे काय होते ते बघणं आवश्यक आहे। म्हणजे बेसिक माहिती करून नंतर आपण थोडं पुढे जाऊ। बघा 2 डायमेन्शनल म्हणजे काय होते। अ 2 डायमेन्शनल 2D शेप कॅन बी डिफाईन ॲज अ फ्लॅट फिगर। काय म्हटलं आहे तर काय असते ती एक फ्लॅट फिगर, म्हणजे जसं की आपण इथे स्क्वेअर ड्रॉ केलेलं आहे। बघा हे काय झालं, फक्त याला आपल्याला याचे काय तर 4 साईड दिसत आहे। फक्त काय दिसत आहे, एक हा स्क्वेअर आहे, याला काय म्हणतो आपण, याला 2D शेप म्हणतो। ठीक आहे। और अ शेप दॅट हॅव द 2 डायमेन्शनल लेंथ अँड दी ब्रेथ। काय राहते फक्त याला, जसं की इथे आपल्याला रेक्टँगल दिलेलं आहे। ठीक आहे, याला आपल्याला काय फक्त लेंथ दिसते आणि ही झाली आपली ब्रेथ। ठीक आहे। आणि 3D शेपमध्ये काय असतं की आपण त्यात लेंथ, ब्रेथ आणि हाईट तिन्ही गोष्टी आपण त्यात बघू शकतो। ठीक आहे। तर त्याचे एक्झाम्पल काय काय होते बघा। 2D शेपचे काय होतं तर स्क्वेअर आहे, सर्कल आहे, रेक्टँग्युलर आहे आणि ट्रायंगल आहे। असे काय तर 4 आणि एक आपला कोणता क्वाड्रिलॅटर बनतो। असे 5 एक्झाम्पल्स आहे। ठीक आहे। आता आपण बघूया 3D शेप्स म्हणजे काय होतात। 3D शेप्स आर अ सॉलिड शेप्स। काय असतात तर हे सॉलिड शेप्स राहतात। ठीक आहे। और अ ऑब्जेक्ट दॅट देअर अ 3 डायमेन्शन विच आर अ लेंथ, ब्रेथ अँड दी हाईट। बघा आता रेक्टँगल बघितलं आपण इथे। ओके, ही काय झाली त्याची लेंथ झाली। ठीक आहे, ही झाली त्याची ब्रेथ। ओके, आणि ही काय झाली त्याची, ही झाली त्याची हाईट। अशा 3 गोष्टी आपल्याला काय तर या 3D शेपमध्ये आपण इझिली सांगू शकतो। तर बघा पुढे काय म्हटलं, विच आर द लेंथ, वाईड अँड दी हाईट ॲज दी अपोजिट टू द 2 डायमेन्शनल, ॲज अपोज टू द डायमेन्शनल ऑब्जेक्ट अँड विच आर ओनली लेंथ, ब्रेथ। काय दिलेलं असते फक्त 2 डायमेन्शनलमध्ये फक्त आपल्याला लेंथ आणि ब्रीथच दिलेली राहते। यात आपण काय करू शकतो, तर यात आपण तिन्ही गोष्टी काय करतो तो फाइंड आउट करू शकतो। याचे एक्झाम्पल काय काय तर क्यूब आहे, रेक्टँग्युलर काय प्रिझम आहे, स्पियर आहे, कोन आहे आणि सिलेंडर आहे। ठीक आहे। आता फर्स्ट बघूया आपण, हा कोणता आपला क्यूब आहे। बघा क्यूब कोणता आहे आपला 3 डायमेन्शनल आहे। ओके, म्हणजे आपण यावरती काय, हा जो फ्लॅट सरफेस आहे अप्पर फ्लॅट सरफेस, तर आपण हा पण बघू शकतो। परत आपण फ्रंट पण बघू शकतो, बॅकला पण आहे आपण त्याला पण बघू शकतो, साईडला पण दिलेलं आहे तो पण बघू शकतो आपण। ठीक आहे। सेम रेक्टँगलमध्ये पण आपल्याला काय दिलेलं आहे तर सारखं दिलं आहे। आता बघा पुढे काय दिलं। आता क्यूब कशाला म्हणतो आपण, आपल्याला जर फेसेस काढायला सांगितले, एजेस काढायला सांगितले किंवा व्हर्टायसेस काढायला सांगितले तर आपण कसे काढू शकतो यात आपण बघूया। फर्स्ट आपण बघणार आहे फेसेस कसे काढतो। काय म्हणतो त्याला तर फ्लॅट सरफेस राहतो। काय राहतो फेसेसमध्ये काय राहतो तर फ्लॅट सरफेस। जसं की आपण हा जो आपला आहे वरचा, याला काय म्हणतो आपण फ्लॅट सरफेस। हा काय झाला आपला फ्लॅट सरफेस झाला। असे टोटल किती आहेत तर हे किती आहेत आपले 6 आहेत। बघा कसे, फर्स्ट आपला फ्रंट झाला, एक त्याचा अपोजिट झाला वरचा, थर्ड त्याची ही साईड झालेली आहे, नंतर फोर्थ ही साईड झालेली आहे आपली। ठीक आहे। फिफ्थ त्याच्या मागची साईड झालेली आहे आणि सिक्स्थ काय आपली तर ही आपली खालची साईड आहे। ठीक आहे। सेकंड आहे आपला एजेस। एजेस म्हणजे काय होतं की ज्यांनी हा जॉईंट झालेला आहे, जसं की ही एक एजेस आहे, ही दुसरी झाली, ही झाली तिसरी, ही झाली चौथी। ठीक आहे। असे टोटल किती येतं ते 12 एजेस आहेत आपल्या। म्हणजे द लाईन विच हॅव अ फेस मीट, म्हणजे किती जिथे ह्या लाईन मीट होत आहेत एकमेकांना, अशा टोटल किती आहेत तर ह्या 12 आहेत पूर्ण सर्कल आपल्या पूर्ण क्यूबच्या। ओके, अशा टोटल आपल्या 12 आहेत। थर्ड आपला व्हर्टायसेस। व्हर्टायसेस म्हणजे काय होते बघा, वेअर अ 2 और अ मोर साईड आर मीट। बघा काय आहे तर 2 पेक्षा जास्त काय होतात तर इथे एकत्र येतात, त्यांना काय म्हणून आपण व्हर्टायसेस म्हणतो। असे टोटल किती तर हे आपले 8 व्हर्टायसेस आहेत। ओके, झालं क्लिअर। आता बघूया आपण प्रॅक्टिसचे नंबर 41 काय दिलं बघा। राईट द नंबर्स ऑफ फेजेस, एजेस, व्हर्टायसेस अँड ईच शेप ऑफ द टेबल वगैरे। फर्स्ट काय आपला शेप काय दिलं आपल्याला तर सिलेंड्रिकल शेप दिलेला आहे। ठीक आहे। आपल्याला याचे फेजेससुद्धा काढायचे, व्हर्टायसेस काढायचे आणि एजेससुद्धा काढायचे। ओके, आता फेजेस म्हणजे काय येतील तर एकच येईल आपला। ठीक आहे, कारण की काय होणार तर हे ओके सारखंच होणार आहे। व्हर्टायसेस तर याला होऊ शकत नाही म्हणून 0, आणि एजेस किती आहेत तर आपले हे झाले आपले 2 एजेस बनतात त्याचे। ठीक आहे। कोन आहे आपला कोणता 3D शेप आहे। ओके, कोन आहे आपला, फेजेस किती होणार तर 1 फेज होणार आहे याची। नंतर व्हर्टायसेस किती होणार आहे तर व्हर्टायसेस काय होणार आहे त्याचे 1च होणार आहे, आणि सर्क्युलर आहे। एजेस काय याचा तर 1 आहे। ठीक आहे, जो आपला एज आहे हा
सर्क्युलर आहे. नंतर काय दिलेलं आहे, पेंटॅगॉन पिरॅमिड दिलेलं आहे. तर फेजेस किती आहे याचे, तर टोटल फेजेस किती आपले 6 आहेत. व्हर्टायसेससुद्धा किती राहतील त्याला, मग 6 राहतील. आणि एजेस किती आहेत, तर याला टोटल एजेस आपले 10 दिलेले आहेत. नंतर आहे हेक्झॅगॉन पिरॅमिड दिलेलं आहे. फेजेस किती आहेत, तर 7 फेजेस आहेत त्याचे. व्हर्टायसेस किती आहेत, तर ते पण राहतील सेम 7. आणि एजेस आहेत त्याला टोटल 12 एजेस. नंतर आहे हेक्झॅगॉन प्रिझम दिलेला आहे. हेक्झॅगॉन प्रिझमला फेजेस किती येतात आपल्या 8 आहेत. व्हर्टायसेस आपले टोटल 12 आहे. आणि एजेस आहेत त्याचे 18. नंतर आहे आपला पेंटॅगॉन प्रिझम दिलेला आहे. फेसेस आहेत त्याचे 7 फेजेस आहेत. व्हर्टायसेस आहेत टोटल 10. आणि एजेस आहेत त्याच्या टोटल 15 एजेस आहेत. ओके, हा आपला लास्ट प्रॅक्टिस सेट होता.